नमस्कार मंडळी, आपण आज टमाटर चटणी करणार आहेत. अगदी वेगळ्या पद्धतीने आपण ही टमाटर चटणी करणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 लाल टमाटे घेतलेले आहेत. टमाटे चटणी करताना आपल्याला लाल बघून टमाटे घ्यायचे. छान आपल्या टमाटे चटणीला कलर येतो. मधून कापून आपल्याला एकाचे 2 भाग करून सगळे टमाटे चिरून घ्यायचे आहेत. हे बघा, इथे मी अशा प्रकारे टमाटे सगळे चिरून घेतलेले. आता आपल्याला गॅसवर इथे मी एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे आणि टमाटे सगळे असे पालते ठेवून शिजून घ्यायचे आपल्याला 2 मिनटं. लहान गॅसवरच आपल्याला टमाटे शिजून घ्यायचेत, नाही तर खालून करपतील म्हणून. आणि वरून 5 लसणाच्या पाकळ्या झाकून आपल्याला आता चांगलं याला 2 मिनटं शिजून घ्यायचं आहे. 2 मिनटं झालेले. आता आपल्याला पलटी करून ह्या साईडनं आपल्या टमाटे छान शिजून घ्यायचे आहेत. इथे मी सगळे टमाटे पलटी करून घेतलेले आहेत. पुन्हा आपल्याला 2 मिनटं झाकून ठेवायचे आहे. 2 मिनटं छान आपल्याला शिजून घ्यायचे इथं. 2 मिनटं झाली की पुन्हा आपल्याला पलटून ज्या साईडनं पहिल्यांदा टाकले होते त्या साईडने शिजून घ्यायचे 2 मिनटं. आपल्या टमाट्याने टरपले वरची सोडलेले इथं. हे बघा, आता आपल्याला वरचे टरपले काढून घ्यायचे ते. आणि मॅश आपल्याला आता इथे टमाटे छान मॅश करून घ्यायचे आहेत. गॅस चालू असतानाच वरीच आपल्याला मॅश करून घ्यायचे. खाली झाल्यावर गार टमाटे झाले की मॅश छान होत नाही, म्हणून वरतीच आपल्याला मॅश करून घ्यायचे टमाटे. बघा किती मस्त आपले टमाटे सगळे मॅश झालेले. आता इथे मी 2 मिडियम आकाराचे कांदे घेतलेत, बारीक चिरून आपल्या टमाटर चटणीमध्ये टाकायचे. बारीकच कांदा टाका चिरून, छान वाटते, छान लागते खाताना. मोठा नाही छान लागणार. हे बघा, इथे मी बारीक कांदा चिरून टाकला आहे. इथे मी 5-6 मिरच्या घेतल्यात हिरव्या, त्या पण बारीक करून आपल्या टमाटर चटणीमध्ये टाकून द्यायच्या आहेत. लहान मुलासाठी करत असता तर एकच हिरवी मिरची वापरा. आणि मुठभर कोथिंबीर पण आपल्याला बारीक चिरून टमाटर चटणीमध्ये टाकायची आहे. हे बघा, इथं आपलं कांदा मिरची आणि कोथिंबीर टाकून झालेली आहे. सगळं आता एकदा मिक्स करायचं आपल्याला. इथेच आपल्याला मीठ टाकून द्यायचं. इथं माझा व्हिडिओ घेण्यात आलेला नाही, तुम्ही इथेच मीठ टाकून द्या आपल्या चटणीमध्ये. आता आपण तडका तयार करू. इथे मी 2 पळी तेल टाकले, त्यामध्ये जिरे मोहरी टाकली आणि गॅसवरून उतरून आपल्या याचा हळद चटणी आणि लाल मिरच्या टाकायच्या. खाली उतरूनच चटणी टाका, नाही तर करपण. हे बघा, आणि मस्त आपल्या टमाटर चटणीमध्ये तडका सोडत आहे. किती मस्त आपल्या टमाटर चटणीला तडका बसला आहे बघा. तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदा चटणी करून बघा. खूप सगळ्यांना आवडेल. न खाणारे पण चटणी खातील आणि लहान लेकराला तर खूप आवडेल. एकदा केली तर दरवेळेस करायला होते. सगळे एकदा हलवून घ्यायचे. तयार आहे आपली टमाटर चटणी. मस्त गरम गरम पोळीसोबत खूप छान ही टमाटर चटणी लागते. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता अशाच नवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा पण भेटूया. धन्यवाद.